नमस्कार मंडळी. आज भव्य असं जुनं आणि पारंपरिक कदम मोडीकरांचं महाराष्ट्र केसरी मैदान पार पडतं. या मैदानाच्या सेमीफायनल 6 मध्ये सुंदर असा 7 मित्रांनो पळाला आहे तो म्हणजे सिकंदर आणि ब्रॉन. ही गाडी फायनलसाठी पात्र झाली. आपल्याबरोबर त्यांची संपूर्ण टीम मैदानी आप्पा ड्रायव्हर आहेत. आपण नमस्कार. नमस्कार. आप्पा काय सांगाल, कशा पद्धतीनं नियोजन झालं होतं सिकंदरचं? नियोजन झालं होतं परवा दिवशी झालं नियोजन की म्हणलं पळू गाडी आमचं चाललं होतं एक दुसरं नियोजन, पण ती काय झालं नाही. मग ग्राउंडचं बी चाललं होतं बरेच दिवस पळू ती आला योगायोग घडून परवा दिवशी झाला. पहिला संध्याकाळी पावतीच टाकली डायरेक्ट. माळशिरसच्या मैदानामध्ये हिंद केसरीचा गुलाल घेतला होता, काय सांगाल? नाही, माळशिरसला चांगला हिंद केसरीचा गुलाल घेतल्यावर लागलं होतं. त्याच्यावर 1 महिना परत बसूनच ठेवायला लागला ना बैल. नंतर बी जसा काढला फक्त 50-50 केसरीला एक मैदान मार खाल्ला, कडनं गाडी होती. आणि नंतर आत्ता बी त्या दिवशी पुण्याला बी राहिला आणि आज बी महाराष्ट्र केसरीला राहिला. बैल पळतोय पण एवढा अंधारात कसा काय आहे आप्पा? तर अंधारात आहे, तुम्ही जरा चर्चा आमची केली तर चांगलं आहे. मग चर्चेत गेल्यावर बैल बी थोडं पायऱ्याला फरक पडला. आम्ही त्या मैदानामध्ये फायनल आहे मागितलं बी बऱ्याच मोठ्या बैलांना, पण आहे असतं थोडा बेडलं प्रत्येक काय म्हणते ती बैल बघू पळाल्यावर ना मोठ्या बैलात पळला नाही, असं झालं तसं झालं. असंच पारख्यातच पळून आपला गुलाल घ्यायचा, गुलालाच पात्र राहायचं, बस एवढं झालं तर चिकार झालं. आप्पा एक ड्रायव्हर म्हणून आता सगळ्यात जास्त जवळ तुम्ही त्याला बघताय, काय खासियत जाणवली? नाही, बैल काय आता बैल जसा आपण म्हणजे आपल्याकडे आला तेव्हापासून बैल चांगलाच पळतो. बैल आता अंधारात होता, मुंबईत बी बैलांनी एक बी शर्यत नाही हरली. कंटिन्यू बैल मुंबईत बी इथं बी आल्यापासून 1-2-3 मैदानाला इथलं फेल गेले असतील. आता जाईल त्या मैदानात गुलाला आहे बैल. काय वैशिष्ट्य जाणवतंय सिकंदरचं? नाही, सिकंदर पळतो चांगला, स्पीड आहे, डावी एखादी फिट आहे, पब्लिकनं आतनं बैल पळतो चांगला. सांभाळ तुमच्याकडेच असतो का? नाही, इथं आपल्या गावात आहे पोरांपाशी, पण आपलीच टीम आपल्या नियोजनातच टोटल बैल पूर्ण. कोणाच्या नावानं पळती गाडी? शेट आहे देवांश दिलीप म्हात्रे, शिवानी ग्रुप देसाई आणि आमचे आपलं नाना लोंढे, सिद्धार्थ सलगर, माझ्या नावाच पळतो आम्ही 4-5. आपण आता बघायला गेलं तर सिकंदर पळतोय, ज्याबद्दल तुम्ही म्हटला की पायऱ्याला फोन केला की पायरा मिळत नाही. आता तुम्ही स्वतः कितीतरी मोठमोठ्या बैलांच्या गाड्या हाणल्यात, ओके, तरी देखील पायरा मिळत नाही. काय ना असतं काय होतं, आता मला एक पहिल्यापासून सवय आहे, एखाद्या माणसाला एकदाच मागायचं, ते डबल मागायचं, एकदा नाही म्हणलं की आपल्याला बी नाही जमत. हाय असं 1-4-2 जणाला मागितला, पण बघू सांगतो असं तसं म्हणले, बरं जाऊ दे, आपल्या नशिबात गुलाल होता कुठला तरी पायरा करून पण राहिली गुलालाच पात्र. नियोजन कधी झालं म्हटलं? परवा दिवशी झालं, म्हणजे आज गुरुवार आहे, मंगळवारी झालं दुपारी, संध्याकाळी मंगळवारी पावत्या टाकल्या. ब्रॉन्ड विषयी काय सांगाल? तो सुद्धा एक चांगला नंदी आहे. नाही, ब्रॉन्ड बी जाईल त्या मैदानात गुलालाच आहे. आता मध्ये त्याचं बी 1-2-3 मैदान होता बेडलक, गाडी गट पास व्हायची, शेमीला कडला कायला काय ना काहीतरी होत होतं. पण आज नशिबानं आता तो बी एक मैदान नियोजन केलं तर क्वार्टर फायनलला राहिली, तेव्हापासून तो बी लगातार 2-3 मैदान गुलालातच आहे. आणि आमचा योगायोग घडून आला, आम्ही बी हाय गुलालाच पात्र ठरलो आमच्या घरची गाडी थोडक्यात. आता सिकंदरचं वेगळे पण तुम्हाला काय जाणवते? नाही, बैल तसा खशील आहे, मार्का बैल आहे अट्टील, फक्त मलाच बैल थोडा हे करतो, म्हणजे मारत नाही भेटतो, नाही तर बाकी कोणालाच बैल करून बैल मार्काला आहे. बैल म्हणजे रागलं आहे बैलाला. गटाला गाडी कोणत्यात पळली? कोणत्या गटात पळाली? 42 गटात पळाली. 42 गटात. 3 नंबर तास तुम्ही चालवली कडनंच स्वतः? पळालो. आम्ही स्वतः चालवली. आणि सेमीला कुठल्या तासात होती? कुठल्या सेमीला सेमीला? 6व्या सेमीत 5 नंबर तासा होती. कशी गाडी पळाली? गटाला सेमीचं स्पीड सांगा जरा. नाही, गाडी दोन्ही फेर चांगलीच पळाली, बरं. चांगली पळाली. आप्पा कुठंतरी तुम्ही बघताय की ज्या पद्धतीने तुम्हाला त्याच्याविषयी ठाम विश्वास आहे, ज्या पद्धतीने गटकिडनं काढला, सिमी पण पळा, तुम्ही म्हटलं की आता तो माळशिरस मैदानानंतर दुखापतीतून उठून आलाय, एकच मैदान फक्त हे झालं, त्यानं पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय, काय सांगाल त्याचे? नाही, तेच की दुखापत झाल्यावर काय झालं, लागल्यावर एक मैदान आम्ही काढला आपलं चेक करायसाठी दहीवडीला काढला 50-50ला, पण बॅडलग आमच्या दोन्ही पावत्या कडनं लागल्या, 2 नंबरला उतरली गाडी, पण मार खाल्ला गटालाच. त्याच्यावर जेजुरीला आता आदतला बी टॉपच्या सेमी पास केला, तिथं 5 नंबर केला, आणि त्याच्यावर आता आज महाराष्ट्र केसरीला बी राहिली गाडी फायनल. आपण कडनं पळण्यात आणि आतनं पळण्यात काय, जरा तुम्ही ड्रायव्हर आहे, अनुभवी ड्रायव्हर, काय सांगाल? कडनं पळण्यात तशी रिक्स आहे, आणि आतनं पळण्यात म्हणजे कसं आतनं मोकळ्या मनानं गाड्या पळते त्या. कडनं कसं थोडा कडचा बैल व्यवस्थित असला तर पळायला बी होतं, कमी जास्त पळते ती बैल, पण तसं कडनं पळणं म्हणजे रिस्कच आहे तशी. आजचं पण मैदान बघायला गेलं तर पारंपरिक महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे, सगळ्या टॉपच्या गाड्या आल्या, पण बोलायला राहिला. हा, नाही तर आमच्या शेठचं स्वप्न होतं हिंद केसरी महाराष्ट्र केसरी व्हावं, आणि ते हिंद केसरीला ती झालं, माळशिरसला आले होते. टीम बद्दल काय सांगाल? टीम सपोर्ट असतो काय? टीम म्हणजे विचारत नाही ती कवा कोणा संघ आहे काय आहे, फक्त माझं काम बैल घेऊन जायचं, आपल्याला म्हणलं पावती टाकायची, तेवढंच काम असतं. कोण विचारत नाही, मार खाल्ला तरी नाराज होत नाही मेन मुद्दा. ठीक आहे अप्पा, तुम्हाला आता फायनल पण पळायचे, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.